नात्यामध्ये गुंतलेला आहे. नात्यामध्ये प्रेम राहावं, पण परमेश्वराचं प्रेम कसं असते? प्रेमाशिवाय जीवन नाही. सगळ्यांनी मिळून प्रेम करावं, पण आम्ही नात्यातल्या प्रेमामध्ये एवढे गुंततो, एवढे अडकतो की तो गुंता मग सुटता सुटत नाही. जन्म जन्मांतरी आम्हाला या संसारूपी चक्रामध्ये तो फिरवतो आणि त्याच्याच अडकत राहतोय. भवऱ्यातून सुटका काही होत नाही. जसं एखाद्या डोहामध्ये, एखाद्या भवऱ्यामध्ये माणूस अडकला की त्याच्यामध्ये तो अडकलाय, फक्त त्याला ज्ञान व्हायला पाहिजे की मी या भवऱ्यात अडकलेलो आहे आणि याच्यात गरगर गरगर फिरणार आहे, पण याच्यातून सुटका होणं खूप कठीण काम आहे. आणि हे सत्य जेव्हा त्याला समजते की आता या भोवऱ्यातून मी सुटू शकत नाही, सत्याची जाणीव जेव्हा होते, तेव्हा माणूस सावध होतो आणि काहीतरी प्राप्त करण्यासाठी, काहीतरी वाचण्यासाठी, जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. मग त्यावेळेला त्या भोवऱ्यात एवढा अडकतो की मग त्या वेळेवर त्यांनी किती हाका मारल्या, किती काय वाचव 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 म्हटलं तरी जीवन वाचू शकत नाही. कारण आयुष्यभर ज्या प्रेमामध्ये, ज्या मायेमध्ये आम्ही विश्वास ठेवतो, विश्वासच आहे मायेवर. मायेतले सगळे नाते मला माझी वाटतात, पण वेळ आली तर हेच मायेचं नातं, जोपर्यंत देणं घेणं आहे, जोपर्यंत प्रेम आहे, जोपर्यंत शरीर संपदा आहे, जोपर्यंत ऐक सुख आहे, जोपर्यंत मान सन्मान आहे, तोपर्यंत सगळे तुम्हाला सलाम करतात. ते एकदा गेलं रे गेलं की आजपर्यंत तुम्हाला ज्यांनी मान दिला त्यांनाच तुमच्या चुका दिसायला लागतात, तेच तुम्हाला दोष देतात आणि तेच तुमच्यापासून दूर जायला पाहिजे. म्हणजे मायेचं जग जे आहे, संसारातलं जग आहे, हे फक्त आणि फक्त जोपर्यंत तुम्ही त्यांचा स्वार्थ पूर्ण करू शकता, स्वार्थाचं नातं आहे. त्या खुर्चीवरून तुम्ही उतरले की जीवन असते की केव्हा आज श्रीमंत आहे तर उद्या एकदम खाली येऊन पडाल. तरी माणूस वेड्या भ्रमात राहतो की सगळे माझे, सगळे असं सगळं तसं. शरीर संपदा आहे तोपर्यंत सगळं असते, पण एकदा ही शरीर संपदा ढासळायला लागली की मग माणसाला कळतं की माझं कोण आहे. शेवटी नश्वर जगात आपण राहतो, पण ते शाश्वत आहे. ते शाश्वताचा शोध घेण्यासाठी हे चक्र जे आहे 84 लक्ष योनीचं, एक चक्रातून सुटण्यासाठी आम्हाला जेव्हा जोपर्यंत मनामध्ये जाणीव होते की मी चक्रात अडकलो आहे, संसाराच्या या भोवऱ्यात अडकलो आहे आणि भोवरा मला नुसता गरगर 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 फिरवून राहिलाय, त्या पाण्याच्या भोवऱ्यामध्ये एक वेळ तुम्ही त्याच्यातून सुटकाच नाही, मृत्यू तरी येईल. संसार रूपी मायेचा भोवरा असा आहे की तो तुम्हाला जगू देत नाही, तुम्हाला भरू देत नाही, तुम्हाला सुटू देत नाही आणि तुम्हाला सुचू पण देत नाही चांगले विचार. असा हा मायेचा भोवरा. म्हणून संसार सार भुजगेंद्र हार. हा संसार म्हणजे भुजंगाचा हार आहे. एक वेळ भुजंग परवडला. हा जो संसार असला मायेचा विषारी भुजंग आहे, स्वार्थाचा भुजंग आहे, हव्यासाचा भुजंग आहे. हे एवढे विषयामध्ये दंग असतात. ते विष आम्हाला मायेचं एवढं चढलेलं आहे की ते उतरावं ही आमची कधी अपेक्षाच नसते. जोपर्यंत विष चढलेलं आहे हे कळत नाही, तोपर्यंत त्या विषाचा उतारा व्हावा हे आम्हाला मान्य नसतं. जोपर्यंत विषारी सापाने चावला आहे, किती चावलं तरी दोनच दात उमटले, पण एका क्षणात ते विष पूर्ण शरीरात पसरलं आणि मग वाचण्यासाठी माणूस धडपड करतो. तुम्हालाही वाचायचंय, आम्हालाही वाचायचंय, पण जोपर्यंत धडपड करत नाही, ते विष उतरलं पाहिजे तोपर्यंत माणूस प्रयत्नच करत नाही. तशा संसारामध्ये तो वरून वरून जरी चांगला दिसत असेल, ते संसारातल्या विषयांमध्ये, या विषयामध्ये जोपर्यंत माणूस अडकलेला आहे, तो नुसता
शेवटच्या क्षणापर्यंत जन्माला आल्यापासून त्याला सगळे कष्टच करावे लागतात. आईच्या पोटामध्ये, आईच्या गर्भामध्ये तो कष्ट सहन करतो, अंधारा कोणीत राहतो, पण श्वास घेण्यासाठी पण आईच्या याच्यातून श्वास घेण्यासाठी त्या जीवाला धडपड करायला शांती कधीच नसते. त्या गर्भात तो असतो, अंधारा कोठडीत राहतो, त्याला जगण्यासाठी त्याला श्वासाची गरज असते. तो श्वास मिळवण्यासाठी त्याला धडपड गर्भात करायची असते. त्याने धडपड केली तरच परमेश्वर त्यांना मदत करत असतो. आपण धडपड काहीच नाही केली तर परमेश्वरही मदत करत नाही. तुम्हाला हातपाय दिले, तुम्हाला शक्ती दिली, तुम्हाला सगळं दिलेलं ते हातभावं लागेल, त्यांनी प्रयत्न करावे लागतील. बुद्धी दिली आहे, ते बुद्धीने सद्विचार करावा लागेल, चांगला विवेक ठेवावा लागेल. हे जे कष्ट आहे हे तुम्हालाच करावे लागतील, पण ते कष्ट करत असताना त्याला साथ पाहिजे, मंगळमय अशी शक्ती पाहिजे. आमच्या जो शक्ती आहे पण आम्ही अशुद्ध शक्ती, आम्ही तिचा दुरुपयोग करतो. पण हे जेव्हा लक्षात येते की या चक्रव्यूहामध्ये मी अडकलो आहे, आणि हे लक्षात आल्यानंतर मग तुम्हाला असं वाटतं की याच्यातून मला सुटका पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही किती भक्ती केली, किती तीर्थयात्रा केला, आणि किती सत्संग ऐकणार, किती सद्गुरू सहवासात बसले, तरी पण जोपर्यंत त्या शब्दाचा अर्थ तुमच्या मनावर पटत नाही, मनावर उतरत नाही, स्पर्श होत नाही, तोपर्यंत सत्य तुम्हाला कळतच नाही की मला त्या मोहातून सुटायचं आहे, याच्यासाठी माझा मानव जन्म आहे. आणि सगळे अडकलेले जीव आहे. आम्हाला वाटतं मी स्वतंत्र आहे, पण कोणीच स्वतंत्र नाही. हा संसारामध्ये सुद्धा एक जेलच आहे. तुमच्या कर्माप्रमाणे इथे तुम्हाला शिक्षा आहे. म्हणूनच एवढा हा विषारी असा संसार, प्रत्येक जण कुठे ना कुठे फुटकार सोडतच असतो. कधी स्वार्थाचे, कधी अहंकाराचे, कधी रागाचे, कधी द्वेषाचे, कुठे ना कुठे, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, आणि सगळ्यामध्ये भरलेला आहे तो विष आणि स्वार्थच. म्हणूनच हा मोह दिसतच मायेचं रूप, तरी सुद्धा ती लबाड आहे. जोपर्यंत तुमचं शरीर संपदा चांगली आहे तोपर्यंत ती तुम्हाला खेळवते, आणि जेव्हा तुमचं शरीर थकते तेव्हा हीच माया तुम्हाला सोडून चालली जाते. मग तुमच्याच तुम्हाला कंटाळतात, तुमच्याच तुम्हाला वाट पाहतात की किती दिवस, आजच मी वाचन बहिणा किती दिवस जगता, किती दिवस राहणार अजून. आपल्याला हाच प्रश्न विचारत असतात, वाट पाहत असतात. कालपर्यंत तुमची शरीर संपदा चांगली होती, तुम्ही पैसा कमवणारे होते, तोपर्यंत बाप घरी कधी येतो, पोरग घरी कधी येते, ही वाट पाहत होते. आज तुम्ही थकले, तुमचं शरीर खंगलं, आज जे तुमची काल वाट पाहत होती की कधी घरी येते, तेच आज वाट पाहतात की कधी जातील, आहे की नाही? पाहता ना, अशी ही माया आहे. म्हणून या सगळ्या वाट आणि वाट, येण्याची वाट आणि जाण्याची वाट पाहणारे जे असतात, या सगळ्यांना सत्याची वाट, कारण आम्ही जे चालतो ते असत्याच्या वाटेवरून चालतो. पण ही वाट असत्याची आहे, आणि असत्याच्या वाटेवरून चालताना इथे कोणीच सत्य नाही, इथे सगळे खोटेच आहेत. म्हणून तू सत्याच्या वाटेवरून चालायला लाग. ती सत्याची वाट दाखवण्यासाठी मानव जन्मामध्ये आम्हाला गरज असते ती तशाच आत्मज्ञानी सद्गुरूची, नुसत्या कानमंत्र देणाऱ्या गुरुची नाही. कानात मंत्र फुटल्याने काही होत नसते. मुळात कानात मंत्र फुटण्यापेक्षा आम्हाला मनाची पण शुद्धता तेवढीच गरजेची आहे. पण तुमच्या मनाला स्पर्श करणारे असे बोल आम्हाला पाहिजे असतात की जे कानातून मनात शिरतील, आणि मनाला स्पर्श करून त्या परिसर स्पर्शाने माझं मनही जाग होईल, माझं जीवात्माही जागा होईल, तोही जागृत होईल. आणि सगळं करण्यासाठी आधी आम्हाला शुद्ध व्हावं लागतंय. आज काही कळत नाही तरी एवढंच तरी कळलं पाहिजे या सत्संगातून की माया
मोह आसक्ती याचा त्याग करायचा, प्रेम सगळ्यांवर करा. पण आम्ही उलट करतो. जी ओढ, जी आसक्ती आम्हाला परमेश्वरावर असावं लागते, त्याच्या भेटीसाठी असावी लागते. ते प्रेम आम्ही संसारावर करतो. आम्ही अडकतो ते संसाराच्या प्रेमामध्ये, आम्ही गुंततो ते मायेच्या प्रेमामध्ये, की जे नातं मला कायम स्वरूपी साथ देऊ शकत नाही. कितीही 7 पावलं चालले आणि 7 जन्माची सोबत मागितली तरी ती 7 एका जन्मी पण पुरत नसते. 7 जन्मी कुठून पुरे आणा भाका घेता ना, 7 जन्मी तुला सोडणार नाही. 7 पावलं चालता ना, पण 7 पावलं चालणं जोपर्यंत 7 विकार जात नाही तोपर्यंत 7 पावलं चालू शकत नाही. या संसारामध्ये 7 पावलं चालणं, आज लग्नदा की उद्या भांडणं तंडणं करतात, कुठून 7 पावलं चालते. हे दावे सुरू होतात, कुठून 7 पावलं चालते. अपेक्षा वाढतात एकमेकाकडून, कुठून 7 पावलं चालते. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरच संसारात आनंद असतो. अपेक्षा तर पूर्ण झाल्या नाही तर मग तिथे माणसाच्या मनामध्ये ते 7 पावलं चालण्याची शक्तीच राहत नाही. पण 7चा जो आकडा आहे, जर तो सोबत असेल परमात्मा, तरच हे 7 पावलं कुठल्या आहे त्या परिस्थितीत चालणं, ते 7 पावलं त्याच्याकडे पडले पाहिजे. जन्मजन्माची सोबत त्याची असली पाहिजे, त्याची साथ सुटता कामा नये. म्हणून किती वचन घेतले, तुझी साथ कधीच सोडणार नाही. पण तुझ्या हातात काय आहे रे, तू वचन देतो ना. कोण कधी गचकेल, मग कुठे तू 7 पावलं चालू शकला, तुझं वचन कुठे खरं झालं. माणूस लाख वचन देतो, पण त्या वचनाची पूर्तता करणं त्याच्या हातात नाहीये. म्हणून एकच आहे की मिळालेला मानव जन्मामध्ये सद्गुरूच्या वचनाला सांभाळणं, त्याच्या मर्जीप्रमाणे वागणं, त्या वचनाचा आपण आदर करणं आणि ते वचन जीवनामध्ये सांभाळणं. म्हणून सद्गुरूच्या वचनाचं जो पालन करतो तोच या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्या संसारामध्ये राहून, सगळ्या मायेमध्ये राहून सुद्धा त्याच्यापासून कमळाचं फूल चिखलातून जसं अलिप्त राहते, उगवते, तसे या संसारात राहूनच तो निरासक्त राहून सगळं काही करू शकतो. प्रेमही करतो, मायेचंही प्रेम, मायेवर प्रेम करत नाही, नात्याबद्दलची जबाबदारी प्रेमाने सांभाळतो. चिडचिड करून काही होत नसते. संसारामध्ये आम्ही पडतो, मुलं बाळ झाले, मग एखाद्याला वाटते काय याच्यात मी गुंतलोय रे, गुंतलाय ना आता, आता चिडचिड करून काय करशील. जे आहे ते प्रेमाने कर. जन्म मुलांना तू दिलेला आहे, ते काही आपण आलेले नाही, त्याला कारणीभूत तुम्ही आहे. मात्र त्यांची जबाबदारी पार करणं, तीही शांतपणाने परमेश्वराची सेवा समजून ती जबाबदारी करा. पण ते सगळं कर्तव्य करत असताना रागाने न करता, चिडचिडप्रमाणे करता, प्रेमाने करत करत तीच सद्गुरूची सेवा समजायची. तिथे त्याचं रूप पाहायचं, त्याला आठवायचं, त्याचं स्मरण करायचं. पण हे आपले नाहीत. हे भान ठेवून जर आम्ही त्याच्यामध्ये राहिलो, आणि हे भान तेव्हाच असते आम्हाला जेव्हा आम्ही सद्गुरूच्या भक्तीमध्ये रममाण असतो. त्या भक्तीमध्ये, आणि हे सगळं सोपं काम नाहीये. जोपर्यंत प्रत्यक्ष सद्गुरूचा बोध तुम्हाला ऐकायला मिळत नाही पुस्तकी ज्ञानाने, ते आमच्या होऊन गेले निर्गुण रूपात, त्यांच्याकडेही तुमच्यातला अहंकार जात नाही, तुमच्यातला मीपणा जात नाही, सगळ्यांमध्ये ते पूर्वच पाहण्याची शक्ती आमच्यात येत नाही. आम्ही देवादेवासाठी म्हणतो, हा माझा देव, तो तुझा देव, तो तुझा देव, तो तुझा देव, तो तुझा देव. देवामध्ये कशाचे भेदभाव आले, याच्यात तुझं माझं कशात आलं. हे आता संसारात नाही, तुझं माझं परमेश्वराजवळ नातच नाहीये. आणि असेच आहे अमृतांजनचा खूप. पण आता तुम्ही अमृतांजनचा वास मला इकडून आला, डोकं दुखत असेल, पण आता अमृताचं जे अंजन आहे आपल्या डोळ्यात घालून घ्या, आपल्या मनात घालून घ्या. असं
तरी, पण आता त्याच्यावर वास नाकात घुसतोय माझ्या. तो एका क्षणात एवढा तीव्र वास आहे की बोलत असताना माझ्या नाकात घुसला. फणसाच्या सत्संगाचा मंगलमय सुवास तुमच्या मनात घुसू द्या. हे अंजन, डोळ्यात अंजन घातलं की कसं खाडकन दृष्टी उघडते ना, तसं सद्गुरु भक्तीचं अंजन तुमच्या डोळ्यात घातलं ते एखाद्या पायाळूला कसं त्याच्या डोळ्यात ते अंजन घातलं की त्याला धन कुठे ते सांगतो पटकन, म्हणून त्याचा शोध घेतात की नाही गुप्तधनवाले. तसं तुमच्याच हात हे गुप्तधन आहे, आनंदाचं, समाधानाचं. तो परमात्मा तुमच्याच हात आहे, ते समाधान तुमच्यातच आहे. आणि सत्य जाणण्यासाठी आम्हाला सत्संगातून जे अंजन मिळते, अमृतमय अंजन मिळते, हे डोळ्यात घातलं की अंतर्दृष्टी जागी होते आणि मग आतच असलेला तो आम्हाला दिसतो. पण हे अंजन आपल्या डोळ्यात घालून मनामधून शोध घ्यायचा, अंतर्दृष्टी शोधायची, आम्हाला जे ज्ञान पाहिजे असते ते केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेनेच मिळते. तुमच्या आमच्या सगळ्यांमध्येच असलेला तो जोपर्यंत आम्हाला दिसत नाही, वरकरणी खूप असते, जय दादाजी, जय दादाजी, जय दादाजी, जय दादाजी. पण जे सतत दादाजींच्या सोबत राहिले त्याच्यात आम्हाला दादाजी नाही दिसत. हे एक एवढं आश्चर्य आहे ना. मग कुठे दादाजी दिसतात तुम्हाला? जी दादाजींच्या सोबत सतत राहिली तिच्यामध्ये दादाजी नाही दिसत. बाकी सगळीकडे या मंदिरात दादाजी आहे, त्या मंदिरात दादाजी आहे, त्या मंदिरात दादाजी आहे. ज्याला ताईमध्ये दादाजी दिसत नाही त्याला इतर ठिकाणी दादाजी कशी दिसू शकतात? म्हणजे आम्ही खरे की खोटे? जो चराचराला व्यापून उरलेला आहे त्याला शोधण्यासाठी तो जर मला दिसत नाही तर मी आंधळ आहे. मग त्याला सगळ्यांमध्ये असणारा तो मला भेटावा, मला दिसावा. जसं शाळेत गेल्याशिवाय, गुरुजींनी शिकवल्याशिवाय, घरामध्ये आई वडील डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, जे असतील तेही असतील, पण घरी त्या मुलाला ते शिकवू शकत नाही, कारण आड येते ती माया. शाळेमध्ये गेल्यावर ज्या निस्वार्थपणाने त्या मुलाला ते मारतील आणि शिक्षा करतील, पण अंतःकरण कठोर असतील, त्यांची शिक्षा करण्याची प्रवृत्ती ही असेल की नाही त्या मुलाला आलेलं नाही, आलं पाहिजे म्हणून आम्ही शिक्षा केली. ते स्वतःच्या मुलाने जेव्हा मारतील तेव्हा अंतःकरण हळू असेल, म्हणून त्याचा योग्य असर होत नाही. घरातच आई वडील आहेत, शिक्षक आहे, कोणी लेक्चरर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी आणि काय आहे, कोणी आणि काय आहे, कोणी आणि काय आहे. पण ते स्वतःच्या घरातल्या मुलाला माया आणाल्यामुळे तिथे त्यांचं अंतःकरण दुखते, त्याला हळूच मारतील. असं करू नये. ते शाळेतले मुलं फटकन छडी मारतील, समजत नाही तुला, चल बाहेर वर्गाच्या. म्हणूनच घरात बाप डॉक्टरही असेल तरी त्याला शाळेमध्ये पहिल्या वर्गामध्ये शिकवायला त्या गुरुकडेच द्यावं लागते, त्याच्या ताब्यात त्याला सोडून द्यावं लागते की शिकव माझ्या मुलाला. म्हणजेच काय, व्यवहारामध्ये सुद्धा गुरुशिवाय ज्ञान नाहीये, पण ते व्यवहारातलं ज्ञान असते. आणि मग परमार्थासाठी आध्यात्मिक ज्ञान जे पाहिजे असते, जोपर्यंत आपण त्या सद्गुरूच्या आज्ञेचं पालन करत नाही, त्याला शरण जात नाही आणि प्रत्यक्ष त्याच्याकडून ते ऐकत नाही, तोपर्यंत आम्ही पाहिलं, आम्ही घेतलं, आम्ही जातो, आम्ही येतो, याच्यात तुमच्या मनाचा हा जो भेदभाव आहे ना, हा दादाजी तो दादाजी, इथे नाही तिथे नाही, नमुक नाही ढमुक नाही, ते तुमचं अज्ञान दूर व्हायला पाहिजे. आणि आज हे अज्ञान दूर करायचं असेल, अहंकार दूर करायचा असेल, आज जो योग्य सत्संग आहे, तुम्ही दादाजींची भक्ती करता पण तुम्ही घडत नाहीये. हा जो राग द्वेष भावना आहे ना, दादाजी कुठे आहे, इकडेच आहे का तिकडेच आहे का, दादाजी सगळीकडेच आहेत. आणि हा जो बोध घ्यायचा असेल आणि जिथे दादाजींच्या आज्ञेचं पालन होते त्या ठिकाणी तो आहे. ज्या ठिकाणी सद्गुरूच्या आज्ञेचं पालनच होत नाही त्या ठिकाणी तो कसा असेल?
ज्या घरामध्ये जर बापाच्या आज्ञेचं पालनच झालं नाही तो राहील तिथे, पण तो नाराजी असेल की नाही, तो बोलणं सोडून देईल की नाही. आता जाता येत नाही पण आहे तसं समाधीच्या तिथे दादाजी आहेत पण आज्ञेचं पालन नाहीये, तो तिथे नाराज आहे. पण आम्ही आमच्या मनानेच नाचतो, आमच्या मनानेच उठतो आणि आमच्या मनानेच सगळं काही करतो. प्रत्यक्ष दादाजी असताना जिथे देवळं नव्हते, जगापेक्षा वेगळी भक्ती, पहिले सगळं करून थकल्यावर माझ्याकडे या, तर या दादाजींच्या पाठीमागे सगळे पुन्हा देवाच्या मागे लागले, वरतून खाली उतरले सगळे. आणि तरी विरोधात की दादाजी फक्त इथेच आणि दादाजीचं मूळ तिथे. मुळाला जर पाणी मिळालं नाही तर मूळ सुकून जाते, ते मूळ जिवंत राहत नाही. पण त्या मुळाला जिवंत ठेवण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या मुळाचा पत्ता लागण्यासाठी आज आदिनाथाशिवाय अन्य मार्गच नाही. आज पटत नसेल पण उद्या तिथे आल्याशिवाय कोणालाच गती नाही. त्या मुळाला जर खत पाणी घालतच नसाल भक्तिभावाचं, श्रद्धेचं आणि त्याच्यासमोर इतर काही देवधर्म करून तिथे जर नाचत असाल आणि आम्ही भक्त म्हणत असाल, भक्त म्हणायची लाज वाटली पाहिजे. भक्त तोच आहे जो जगाची निंदेची पर्वा न करता आपल्या सद्गुरूच्या आज्ञेचं पालन करतो, तो भक्त आहे. त्याच्यासाठी सगळं काही त्याग करतो, तो भक्त आहे. तो जगाच्या हिशोबाने नाचत नाही तर सद्गुरूच्या आज्ञेचं पालन करतो, मग जग त्याच्या विरोधात गेलं तरी तो भक्त आहे. आम्ही एकमेकांची मर्जी सांभाळत सांभाळत सद्गुरूच्या आज्ञेचं पालन करतच नाही तरी स्वतःला भक्त म्हणतो, हा आमच्यातला सगळा चुकीचा गैरसमज आहे. आम्ही साधकही नाही आहे. साधना करणाऱ्याला सुद्धा ते तप करावं लागतंय, ज्याची साधना करतोय त्याच्याशी एकनिष्ठ राहावं लागतं. की साधना करताना एखादा माणूस एखादी साधना करतो आहे, ज्याला जे वेळ असेल ते, कोणी ओम नमः शिवाय म्हणेल, कोणी रामाचा जप करेल, कोणी विष्णूचा जप करेल किंवा कोणी देवीचा जप करेल. जेही ज्याची श्रद्धा आहे तीही श्रद्धा आहे. पण जेव्हा ध्यानस्थ बसतो, जेव्हा तपश्चर्येला बसतो, त्यावेळेला तो किती देवांची नावं घेऊ शकतो की एकाच नावाचा जप करेल? 1000 देवांना बोलवाल का तेव्हाही किती देव येतील तुमच्याजवळ? आणि ध्यान किती लागेल तुमचं? ध्यान एकावरच केंद्रित करावं लागतं. 10 जणांवर केंद्रित करून होत नसते, मन भरकटते इकडे तिकडे. मग ते ध्यान एका ठिकाणी केंद्रित केल्यावर सुद्धा त्याची कृपा असल्याशिवाय परमात्मा दिसतच नाही. जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत वर्षानुवर्ष साधना करा, पण देव तुम्हाला भेटत नाही. परमात्मा सद्गुरूच आम्हाला त्या परमेश्वराची ओळख करून देतो. सद्गुरूशिवाय त्याची ओळख होत नाही. म्हणून मोठे मोठे ज्ञानी ऋषी तपश्चर्या करणारे त्यांचा मोह आसक्ती सुटत नाही, त्यांच्यातला अहंकार जात नाही. हा अहंकार जाण्यासाठी केवळ आणि केवळ आम्हाला पाहिजे तर सगुण रूपातला सद्गुरूच, तोच तुमच्यातला हा अहंकार काढू शकतो. आणि हे सत्य ज्ञान ज्यांच्या घरी दादाजी सतत राहिले, ज्यांच्यावर दादाजींनी परिपूर्ण विश्वास ठेवला आणि ते ज्ञान ग्रंथाच्या माध्यमातून आज ताईच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचते आहे, ते सत्य ज्ञान जो घेईल तोच खरा साधक बनेल, तोच खरा दादाजींवर प्रेम करणार आहे. एकावर प्रेम करून तिसऱ्यावर प्रेम करत करत स्वतःला भक्त म्हणून, याला मी भक्त म्हणू शकत नाही. एका ठिकाणी स्थिर राहिलं पाहिजे, एकच नाम घ्या. आणि त्या नामावरही मन स्थिर होणं एवढं सोपं नसते, मन भटकत असते. त्या मनाला स्थिर करण्यासाठी आज दादाजीची भक्ती आहे. ते स्थिर करायचे संसारात राहूनच करायचे. संसाराच्या पलीकडे जाऊन जंगलात जाऊनही मन स्थिर होत नाही. म्हणून एक साधक तपश्चर्या करत होता. 2-3 वर्ष सतत त्यांनी तपश्चर्या केली, एका जागी बसून, एका जंगलात बसून. आणि मग एक दिवस त्याच रस्त्याने त्याचे गुरु चालले होते.
त्या गुरूंच्या लक्षात आलं की आपल्या शिष्याला थोडा अहंकार झालेला आहे, त्याला जागेवर आणावं लागेल. म्हणून मग ते गेले. तसं काय काय म्हणतो, गुरुला नमस्कार केला, काय म्हणतो, तसं काय तर नाही, 3 वर्ष झाले तपश्चर्या करतोय इथे एकसारखी बसून. असं कर म्हणे, आणखी 3 दिवस तपश्चर्या कर म्हणे. त्याला वाटलं मी 3 वर्ष तपश्चर्या करतोय, 3 दिवस कुठले मोठे आहे. तो तपश्चर्याला बसला, खालून पायाला मुंग्या आल्या, कस्तरी व्हायला लागलं, काही ना काही बेचैनी त्या साधनेत अडथळे यायला लागले. कुठे मुंग्या येतात आहे, कुठे खाजवत आहे, कुठे काय होत आहे, कुठे काय होत आहे, कुठे काय होते. त्याच्या लक्षात आलं की मी 3 वर्ष तपश्चर्या केली, पण माझ्यातला अहंकार नाही गेला, मी गुरु आज्ञेचं पालन नाही केलं, गुरुला शरण गेला की माझं चुकलं. 3 वर्ष तपश्चर्या केली, पण 3 वेळ करू शकला, 3 दिवस गुरुची सांगितलं तर तो करू शकला नाही. तुम्हाला हे जाग करण्यासाठी गुरु, हा अहंकार काढण्यासाठी गुरु तुम्हाला सावध करत असतात. त्या चक्रव्यूहातून सुटायची, हा सत्संग याच्यासाठी की तुम्हाला या चक्रव्यूहातून सुटावं आणि सत्याच्या वाटेने जावं, हे जागृत करण्यासाठी दादाजींची भक्ती आहे. नुसते भजन म्हटलं, महाप्रसाद केला आणि झालं मेळावे घेतले, काही उपयोग नाहीये. जोपर्यंत आपल्या दुश्मनाबद्दलही तुमचं मन शुद्ध विचार करत नाही, इथे तर ताईच्याच बद्दल शुद्ध विचार नाही, तर तुम्ही काय शुद्धता आहे तुमच्या जीवनामध्ये. ते मेळावे घेऊन ते करून ती आम्हाला सवय होऊन गेलेली आहे, करायचं दरवर्षी, पण त्याच्यातला भाव नाहीये. त्याच्यात किती भेदभाव असतो बरं आमचा. ताई तर कधी भेदभाव करतच नाही. ताई तर जे ताईकडे येते त्यांनाही पत्रिका पाठवते, या की नका येऊ, पण आम्ही भेदभाव नाही करत कधीच. कारण दादाजींच्या भक्तीमध्ये भेदभाव नसतो. सगळ्यांनी एकत्र बांधायचं, एकत्र यायचं आणि जाताना समाधीच्या वेळेला दादाजींनी तेच सांगितलं की सगळे एकत्र राहा, एकनिष्ठ भक्ती करा, एका याने राहा. तो बोध आम्ही विसरलो, सत्य आम्ही विसरलो, आणि ज्याचा आम्ही ऐकतो तोच दादाजींचं करत नाही, तोच दुसऱ्या मार्गाला पळतो, आणि तरी आम्ही तिथे घाबरतो. दादाजींना घाबरायचंय की एखादी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीला घाबरायचं, जो तिथे संस्थाही चालवत नाही त्याला घाबरायचं की कोणाला घाबरायचं. अशी आमची भ्रष्ट झालेली बुद्धी सद्गुरूच्या वचनाचं पालन करत नाही, सत्य लक्षात घेत नाही, भक्ती आचरणात आणत नाही, आणि तरी स्वतःला भक्त म्हणतो. जोपर्यंत भेदभाव मनामनाचा जात नाही, आणि भेदभाव तोपर्यंत जात नाही जोपर्यंत सत्संग खरा ऐकण्याची आमच्यात हिंमत नाहीये. आम्हाला सत्य पचत नाही, सत्य बोलण्याची आमच्यात हिंमत नाही, कारण आम्ही सगळे असत्यामध्येच वावरणारे. आम्हाला असत्याची साथ आहे आणि आम्हाला संसारच आवडतो, त्याच्यातलं नाव आवडते, स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा आहे ते आवडते. भक्तीमध्ये स्वतःला विसरून जायचं असते. स्वतःचा मोठेपणा आणि फार महान भक्त हे सिद्ध करण्यासाठी दादांची भक्ती नाहीये. इथे स्वतःलाच विसरून जावं. स्वतःला विसरणं म्हणजे स्वतःतल्या देहभाव विसरणं, स्वतःतला मी विसरणं, आणि माझ्या आज जो खरा मी आहे त्याला जाणणं. हा देह म्हणजे मी नाहीये. देहाच्या पायीच अहंकार आहे, देहाच्या पायीच राग द्वेष आहे, देहात भावाच्या पायीच हा भेदभाव आहे. हा माझा तो माझा, हा दादाजीचा इथे रे, दादाजी तिथे रे, चराला व्यापून उरणार आहे तो. इथेच आहे तिथेच आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनामध्ये समाधी लागली पाहिजे त्याची, तर तो जंगलातही आहे. त्याच्या जवळ जाऊनही जर हा अहंकार असेल इथेच आहे तिथेच नाही, तर तो तिथे नाहीच आहे कधी. म्हणून एका भक्ताने दादाईच्या समाधीनंतर, आमचं एक निजामाबादचे भक्त होते, बरेचसे लोक ओळखतात, सुत्रावे म्हणून. तेव्हा निजामाबाद जवळ काहीतरी बोधन काहीतरी गाव आहे, तिकडे राहत होते.
तर पहिल्या समाधी दिनाला आले होते, यायचे दादाजींच्याकडे, आम्ही पण त्यांच्याकडे जात होतो. मग समाधी दिनाला आले होते तेव्हा मला आधी ठरलेलं होतं की आपण उटीला जायचं. ताई तुम्ही पण आमच्या सोबत चला. त्यांची फॅमिली पूर्ण, त्यांच्या 3 मुली, ते दोघं, आणि मलाही म्हणते ताई तुम्ही उटीला चला. मग त्याच वेळा हे जे वातावरण पाहिलं की आता तुम्ही कसं कराल. मंदिरामध्ये जे आधीला अमरावतीच्या मंदिरात जे एकंदरीत दूषित वातावरण झालं होतं ते आजही आहे. वातावरण आजही दूषितच आहे, आजही काही चांगलं नाहीच आहे. फक्त आम्ही दाखवतो खुशीत आहे आम्ही म्हणे, पण सगळे ते दूषितच आहे. खुशीत कोणीच नाहीये. हा वरवरचा पांघरलेला शेला आहे, खुशीचा शाल आहे. शांती एकालाही नाहीये, पण हा सगळा दिखावा आहे. जिथे गुरुच्या आज्ञेचं पालन नाही तिथे नुसता दिखावा केला तर खरंच शांती कशी मिळेल. तर मग त्यांनी मला त्यावेळेला विचारलं होतं, ताई मग आता कसं कराल, तुम्ही मंदिरात नाही येत, मग आता कसं कराल. म्हटलं तो मंदिरात बंदिस्त नाहीये, तो भक्ताच्या प्रेमामध्ये श्रद्धेमध्ये बंदिस्त आहे. आपल्याला बाह्यातकरी आपण पाहतो म्हणून तो वाटतो, पण तो जंगलातही आहे, तो सगळीचकडे आहे. मी मंदिरात नाही आले तो उटीच्या जंगलातही आहे म्हटलं ते. असं त्यांना बोलली, जंगलात गेली तरी अडाणेश्वर आहे. मला या लोकांनी आधी ते नाही राहू दिलं तरी मी जिथेही जाईल त्या जंगलातही जाईल, पण तुम्ही श्रद्धेने हाक मारलं तर तो तुम्हाला भेटेल. आणि मग आम्ही उटीला गेलो त्यांच्या फॅमिली सोबत. आणि त्या उटीला असंच जानेवारी महिन्यात कार्यक्रम झाल्यावरच गेलो होतो, लगेचच उटीला. खूप थंडी, इतकी भयंकर थंडी. आज तिथे तेवढी थंडी नाही आहे, ते 50 वर्षापूर्वी जी होती ती थंडी कमी झाली आज, कारण मी आत्ताही जाऊन आली 2 वर्षापूर्वी, पण ती थंडी नाही आहे तेव्हा जी होती. मग त्यांच्या मुली आणि मी एका खोलीत झोपलो. ते दोघं एका रूम मध्ये, अशा 2 रूम घेतल्या. सकाळी 4 वाजता त्यांची बायको धावतच आली, ताई ताई ताई. म्हटलं काय आहे, लवकर चला म्हणे. म्हटलं काय झालं. नाही म्हणे माझा नवरा खूप घाबरलाय, चहाही घेते काहीच घेते. म्हटलं झालं काय, माहित नाही म्हणे, तुम्ही पटकन चला म्हणे. मी गेली त्यांच्या रूम मध्ये. म्हटलं काय झालं तुम्हाला, घाबरलेले. म्हटलं ते तिथे दादाजी आहेत म्हणे, त्याला कोपऱ्यात दादाजी दिसतात. म्हटलं मग तुम्ही घाबरता कशाला, तुम्हीच मला प्रश्न केला होता ना म्हटलं अमरावतीला, की त्याची प्रचिती आहे म्हटलं, की तुम्ही आता मंदिरात जात नाही, मग आता कसं, तुम्ही काय कराल. तर म्हटलं जिथे जाल तिथे श्रद्धेने आहे. तिथे दादाजी जंगलातही आहे, चराचरामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये, जमिनीमध्ये, पावसामध्ये, तो नाही अशी कुठली जागाच नाहीये. तो सगळीकडे आहे, पण आम्ही त्याच्यात नाहीये, आम्ही मायेत आहे. हा मनुष्य जन्माची हे शोकांतिक आहे की तो तुमच्यात आहे, तो चराचरामध्ये आहे, पण आम्ही त्याच्यात नाहीये. तरी म्हणतो की आम्ही त्याचे भक्त आहे. आम्ही फक्त आणि फक्त मायेत आहे, मोहात आहे, स्वार्थात आहे, असत्यात आहे. तर घाबरता कशाला. नाही म्हणे कुठे गेल तर ते डोळ्यासमोरून जातच नाही. म्हटलं नमस्कार करा, की तुम्हाला प्रचिती दिली आहे म्हटलं दादाजीने की मी सगळीकडेच आहे. मग त्यांनी नमस्कार केला आणि म्हटलं आता चहा घ्या. ही अशी अनुभूती, खरी श्रद्धा, नितांत अनन्य भाव असेल तो सगळं काही सोडून, वैकुंठ सोडून तो सत्संगात असतो. तो त्या भक्तांमध्ये असतो. तिथे येऊन तो त्यांच्या हृदयामध्ये बसतो आणि सांगणारा कडून तोच जिथे योग्य सत्संग असेल ते वधवून घेतो. त्याच्या आज्ञेशिवाय काहीच होऊ शकत नाही. सत्संग येऊ शकत नाही, ऐकूही शकत नाही, बसले तरी ऐकू शकत नाही. आमच्या मनामध्ये जर सत्संग ऐकायला आम्ही कुठल्या तरी वेगळ्या कारणाने बसलो असो, पाहू काय सांगते, पाहू काय बोलते, तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोषच दिसतील, चुकाच दिसतील. तुमच्या मनाला आम्हालाच बोललं ना, आम्हालाच केले, तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होतील. सत्संगामध्ये बसायचं असेल तर पूर्ण शुद्ध आणि पवित्र होऊन बसावं लागतं. ऐकणाऱ्यावरही तेवढाच विश्वास असवा लागतो.
गर्भित अर्थ जो आहे तो मग आम्हाला तेव्हा कळतो. आणि या शुद्ध भावनेने सत्संगामध्ये येऊन बसलो तरच एक तरी शब्द आम्हाला कळला ना तरी आमच्या मनामध्ये भाव जागतो की मला मानव जन्मात काय करायचंय, मला मानव जन्म कशासाठी मिळालेला आहे. आणि मग हा याच्यासाठी मिळालेला जन्म आहे तर मी तर चुकीच्या मार्गाने चुकीच्या वाटेने जातोय. मग मला त्या वाटेने जर जायचंय ती वाट तर मला माहिती नाहीये. जर दिल्लीला जायचं असेल तरी तुम्हाला मार्ग माहित असेल तर 100दा विचारावं लागतं मार्ग कुठला आहे, कसा आहे, कुठली गाडी जाते. आणि दिल्लीच्या गाडीतच बसावं लागेल. नागपूरच्या गाडीत बसलं तर दिल्लीला पोहोचणार नाही. आणि दिल्लीच्या गाडीतही बसूनच राहिले तर काही होणार नाही, चक्रात मारत जाईल. दिल्ली नागपूर, दिल्ली नागपूर, दिल्ली मुंबई, दिल्ली ढमकी, दिल्ली टमकी. स्टेशन आल्यावर उतरावं तर लागेल. आणि उतरल्यानंतर ज्या कामासाठी त्याचा शोध घेऊन त्या काम तर करावं लागेल. आम्ही फक्त करतो देवा 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 देवा, पण आम्ही मायेच्या गाडीतून उतरतच नाही, सद्गुरूच्या नामामध्ये बसतच नाही. मग त्याच्यापर्यंत पोहोचणार कसे? त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल आणि शुद्ध मनाने सत्संग ऐकायचा असेल, कारण सत्संग हा एका व्यक्तीसाठी नसतो. सत्संगामध्ये कुठला रागद्वेष नसतो. सत्संग हा जो झोपलेला आहे त्याला जागा करण्यासाठी असतो. जो चुकीच्या मार्गाने जातो त्याला सत्य मार्ग दाखवण्यासाठी असतो. त्याला शुद्ध त्याच्या मनामध्ये शुद्ध भाव जागवण्यासाठी असतो. पण तुमची वृत्ती कशी आहे, तुम्ही ऐकण्याची तुमची वृत्ती कशी आहे, तुम्ही कुठल्या भावनेने बसलेले आहे. भावना जर शुद्ध असेल सांगणाऱ्याबद्दलही तर तुम्हाला त्याच्यात खोट दिसणारच आहे. चुकीच्या, कारण आमची बुद्धी भ्रमिष्ट असेल अर्थ चुकीचे काढू आम्ही. आम्हाला खरा अर्थ कधी जाणणारच नाही, आम्ही तो जागणारच नाही. आमच्यातला अहंकार आम्हाला खरा अर्थ घेऊ देणार नाही. आम्हाला तो अहंकार सोडून जर आम्ही ऐकला तर त्याचा खरा मतीचा करून आम्ही सावध होऊ, आम्ही जागे होऊ. आणि मग आम्हाला कळेल की आम्ही करतोय ते चुकीचं आहे आणि आम्हाला सरळ मार्गाने चालायचं आहे. आणि निर्भयपणाने बोलण्याची ताकद आज फक्त ताईमध्ये आहे. ताई सत्याने चालते, सत्याने वागते, कोणाचाही भेदभाव करत नाही. आणि म्हणूनच दादाजींचा खरा मार्ग सांगण्यासाठी ताई कोणाला घाबरतही नाही आणि कोणाला भीतही नाही, कोणाला काय वाटेल पाहतही नाही. खरं आहे ते खरं आहे, पटलं तरी नाही तर जा. जो हे सत्य स्वीकारेल संसारात राहूनच तो तरेल. त्याला संसारात राहून सत्याची वाट दिसेल. पण याच्यासाठी त्या सत्संगामध्ये तो बोध घ्यायचा आहे. तो बोध घेऊन माझ्यातलेच अवगुण शोधण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. आणि तो शोध कसा घ्यायचा हे सत्य ज्ञान इथे सांगितलं जातं. म्हणून हा स्पर्श तुमच्या मनाला होत असेल, तुम्हाला जर इच्छा होत असेल सत्संग ऐकायची नाही, कारण हा आरसा आहे सत्संग म्हणजे. याच्यामध्ये तिथल्या तिथे आरशामध्ये पाहतो सांगितलं जातो तेव्हाच पटलं पाहिजे की होय तर माझ्या बाबतीत खरं आहे तर खोटं आहे, मी तर असा वागतो, मी तर असं आहे, हे तुम्हाला पटलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. कारण तो सत्संग सांगण्यामध्ये तळमळ आहे, धडपड आहे की तुमच्या सगळ्यांचं जीवन सुखी व्हावं, खऱ्या अर्थाने सुखी व्हावं, शाश्वत आनंदाचा ठेवा तुम्हाला मिळावा. आणि तो या मानव जन्मामध्ये आणि केवळ दादाजींच्या भक्तीमध्ये आज आदिलाबादच्या सत्संगामध्येच मिळू शकतो. बाकी आम्ही नाचतो, उडतो, नाव घेतो, सगळं काही करतो, पण तो भेटावा म्हणून प्रयत्न नाही करत. तो भेटावा यासाठी भक्ती करावी ही तळमळ झाली पाहिजे. सगळं करतो, नाचतो, उडतो, येतो, जातो, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं की नाही, मी त्याच्याकडे पाहिलं की नाही, ती नजर भेट झाली की नाही, आणि ती व्हावी ही पण इच्छा नसते. बस जायचं, डोकं आपटायचं, आलेल्या 4 लोकांसोबत ओळखी पाळखीशी बोलायचं. का कधी आली हिंमत राहा, लक्ष तिकडेच.
हिम्मतरावचं लक्ष ते बाबाराव आला की नाही, आले का, या 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 या, आपापसातच गुंग. अशी भक्ती कधी तळमळी नाही, कधी भक्तिभावाने त्याच्यासमोर डोकं टेकून तो आपल्याला भेटला पाहिजे, त्याने माझ्याकडे एक दृष्टी टाकली पाहिजे, त्याने माझ्याकडे पाहिलं पाहिजे. आम्ही नमस्कार केला, अरे पण त्यांनी स्वीकारलाय का तुझा नमस्कार? तो जोपर्यंत तुमची सेवा स्वीकारतच नाही, जोपर्यंत अहंकार आहे, मी पण आहे, मी पाहिलं आहे हे म्हणतात, तोपर्यंत तो स्वीकारतच नाही. पाहिलं आहे पण जाणलं काय? पाहिलं तर परिवर्तन काय केलं स्वतःमध्ये? पाहिलं पण घेतलं काहीच नाही ना. पाहिल्याच्याच अहंकारामध्ये माणूस वावरत राहतो. आम्हाला माहितीये, आम्हाला सगळं माहिती, आम्ही पाहिलं आहे. पण त्याने तुझ्याकडे कृपा दृष्टी टाकावी, असा तर तुझ्यात बदल झाला पाहिजे. दर्शन घ्यायचं चाललं, दर्शन घ्यायचं चाललं, कामापुरतं आलं, कामापुरतं गेलं, दुःख आलं की पुन्हा आलं. कुठल्याही मायेच्या नगरीमध्ये माझे काम करत असताना, संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडत असतानाही माझं मन, माझं अंतःकरण, माझी दृष्टी त्याला शोधत राहिली पाहिजे की तो कुठे आहे, तो कुठे आहे, दूर तर नाही गेला, दूर तर नाही गेला. जसं एखादं लहान मूल किती गर्दी असेल, त्या गर्दीतून वाट काढत तो बिरबीर बिरबीर पाहतो, आपल्या आईला शोधतो आणि आई दिसली की तिच्या जवळ रडतो, तिला धरतो आणि मग आई त्याला कडेवर उचलून घेते. तशा संसाराच्या गर्दीमध्ये सगळ्यांशी बोलताना, सगळ्यांशी चालताना, संसाराचं कर्म करताना सुद्धा नजर त्याच्यात ती आई दूरतनी गेलेली ना, आई दूरतनी गेलेली ना, माझी माऊली माझ्याजवळ आहे ना, लक्ष तिच्यावर असलं पाहिजे. आणि हा बोध आपण ज्ञानेश्वर माऊली करून घेऊ शकतो. ज्ञानेश्वरी सांगत असताना सतत ज्ञानेश्वराचं लक्ष आपल्या गुरुकडे असायचं. पण गुरु अलिप्त होते, ते निवृत्त झाले, तर त्यांनी आपल्या ज्ञानेश्वराला, आपल्या भक्ताला मोठं केलं. माऊली उपाध्याय निवृत्तीनाथांना नाही, माऊली घडवली निवृत्तीनाथांनी. पण उपमा दिली आपल्या लाडक्या भक्ताला, आपल्या लाडक्या शिष्याला की तू माऊली हो, मी तुझी सावली बनेन, तू माऊली हो. सावली त्याची असली पाहिजे. मग तुम्ही माऊली जरी बनले तरी तुम्हाला अहंकार शिवत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे त्याची सावली तुमच्यावर असेल ना, तर सगळ्यांना सगळं करत असताना तुम्हाला अहंकार येत नाही, त्या माऊलीपणाचा अहंकार येत नाही. पण तो येऊ नये म्हणून सावली गुरुची असावी लागते. आणि ती सावली आपल्या डोक्यावरून संसारात चालत असताना ती सावली आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून सगळं काही करत असताना लक्ष, चित्त आणि मन त्या गुरुच्याच चरणी असावं लागतं. त्याच्याचकडे पाहावं लागतं. मी बरोबर बोलतोय ना, करतोय ना. मग गुरुनी ती भाषा आध्यात्मिक आत्मिक भाषा असते. ते सांगणाऱ्याला बरोबर कळत असते की तो बरोबर आहे की चुकीचं आहे, ती भाषा त्याला कळत असते. आणि म्हणूनच त्याच्या आज्ञेत राहून सांगायचंही असते. आणि सांगत असताना मध्ये मध्ये त्याच्याकडे दृष्टी पण फिरवायची असते की बरोबर आहे ना. त्याच्याकडे पाहत राहणं म्हणजे त्याला न विसरणं, त्याचं स्मरण. सगळं काही करत असताना त्याचं स्मरण. त्याचं जर विस्मरण झालं तर मग तुमचं मरण काही चुकलं नाही, विषयांचं मरण तुम्हाला येणार नाही. आमच्या अशुद्ध विषयांना मरण यायला पाहिजे. तर त्याचं स्मरण, सगळं कार्य करत असताना त्याच्या आज्ञेत राहून ते कार्य करत असताना त्याचं स्मरण राहणं, तरच सांगितलेला जो असतो, ज्याला जो ऐकतोय त्यातही त्याचा योग्य त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. आणि सांगणाऱ्याचे अशुद्ध विषय ते सुद्धा हळूहळू मरत असतात. पण एवढी अनन्य निष्ठा सद्गुरूवर असावी लागते. आणि त्याला जाणण्यासाठी आम्ही त्याला पाहिलं पण त्याला जाणलं नाहीये, त्याचं सत्य स्वरूप आम्ही जाणलं नाहीये, त्याची लीला आम्हाला माहिती नाहीये. ही लीला जाणण्यासाठी
आपल्याला जोपर्यंत ताई आहे तोपर्यंत सत्य ज्ञान तुम्हाला मिळेल. बोलणं कठोर असेल, कारण सत्य कायम कठोरच वाटत असते, ते कडूच वाटत असते. आजपर्यंत प्रत्यक्ष जे होऊन गेले त्यांचं सत्य आम्हाला कधीच पटलं नाही. आज होऊन गेल्यावर आम्ही हसतो, कारण आम्हाला बंधन नाहीये, आम्ही मनमानी नाचतो. एक दिवस नाचतो, दुसऱ्या दिवशी बसतो, तिसऱ्या दिवशी झोपतो, चौथ्या दिवशी विसरतो, पुन्हा मायेमध्ये गुंततो. जग नाचते म्हणून आम्ही नाचतो. पंढरपूरला चालले का मी पण येतो, आळंदीला चालले का मी पण येतो. पण आळंदीला चालल्यानंतर जर तुमच्यावर एखादा चोरीचा आळ आला तर तुमचा आनंदी राहील का टिकून? मन आनंदी राहील? मग कशाची आळंदी जातो? आमच्यावर जर आळ आला चुकीचा तर आमचं मन नाराज होईल की नाही? जाणं सोपं असते, पण सहन करणं, आरोप प्रत्यारोप, त्याच्या प्रेमामध्ये अहंकार जातो कांचा नाही जात, देहभाव जातो कांचा नाही जात. त्या मार्गावरून चालत असताना काटे असतात, पण ते काटे आम्हाला पोचायला नको. आम्ही तू गेलाय ना, आम्ही आता तुझं नाव घेतो ना, आम्ही आता येतो. पण मी ज्ञानेश्वर सारखं मलाही जीवन घडावं, मलाही असे सद्गुरू भेटावे की जे माझ्या आतलं ज्ञान मला देईल आणि विषयांपासून माझी निवृत्ती होईल आणि आध्यात्मिक सोपान चढून या विषयांपासून मला मुक्ती मिळेल. हे सगळे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई हे मला या जन्मात माझ्यातूनच निर्माण करायचे आहेत. म्हणून जो मायेमध्ये राहू नये, मायेपासून निरासक्त आहे, मायेमध्ये गुंतलेला नाही, असा जो ज्याला देहाभिमान नाही, असा जो आत्मज्ञानी सद्गुरू याच्यात राहू नये, तो याच्यात कुठेच नाहीये. तो सगळ्यापासून निवृत्त आहे. त्याला केल्याचाही अहंकार नाहीये, दिल्याचाही अहंकार नाहीये. तो आपल्या आनंदात गुंग आहे. दिलाचंही काही नाही, नाही दिलाचंही काही नाही, घेतलं कोणी तरी काही नाही, निंदा केली तरी कोणी काही नाही. असा हा आत्मज्ञानी सद्गुरू अडाणीश्वर, तो प्रत्यक्ष आम्हाला भेटतो, पण आम्ही बोध काहीच घेत नाही. आमचं अज्ञान काही दूर होत नाही. हा असा अडाणीश्वर सत्य ज्ञान देण्यासाठी ग्रंथातून आणि सत्संगातून देतो. आम्ही त्या ग्रंथातही घोटाळे करतो, त्याच्यातले उलटापलट करतो आपल्या मर्जीप्रमाणे. म्हणजे आमच्या सद्गुरूवर किती विश्वास आहे. ते सत्य ज्ञान आज अमरावतीच्या ग्रंथातून काढून टाकलेलं आहे, ते तुम्हाला नाही मिळणार. तो ग्रंथ आदिलाबादला मिळतो, काय सत्य आहे ते. आणि मी हे जगातलं ज्ञान घेण्यापेक्षा सद्गुरूच्या चरणी बसून प्रत्यक्ष तो सांगतो जो बोध, ते खरं आत्मज्ञान आहे. ते त्याच्या चरणाशी बसून घ्यावं लागतं आणि आचरणात उतरावं लागतं. आणि जसं जसं त्याने सांगितलेलं जे आत्मज्ञान आहे, जे सत्य ज्ञान आहे, या वाटेवरून चालण्याचा मी प्रयत्न प्रामाणिक करेल, तेव्हा तो आमच्या सोबत असेल. आणि मग हळूहळू हळूहळू आमच्यातले अवगुण जसे जसे झडतील तसं तसं हा आध्यात्मिक सोपान चढणं आम्हाला सोपं जाईल. आणि मग हा सोपान चढत असतानाच माझ्यातले विकार जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या विकारातून मुक्त होणं हीच मुक्ताई आहे. आणि कुठली मुक्ताई नाहीच आहे. या मानव जन्मामध्ये जे चार आम्ही प्राप्त करू शकतो, पण त्याच्यासाठीच जसा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना मिळाला, तसा अडाणीश्वर संसारात राहून सगळं काही करू नये, आपल्या याच्यापासून तुम्ही काहीच केलं नाही, तुझ्या भक्तीने तू बरा झाला. दादाजींच्या कृपेने अनेक भक्त बरं झाले, आजही होतात. पण श्रद्धा असावी लागते. पण सगुण रूपामध्ये जी लीला करतो, ती लीला मी तोच आहे दाखवण्यासाठी असते. पण त्या चमत्काराच्या मागे तो जगाला दाखवत नाही की तू एक दाखवलं नाही, याला जिवंत केलं, मग आता तू जिवंत झाला मी उद्या मरणारच आहे, पण तू असं कार्य कर की मेल्यानंतरही तू जिवंत राहशील. तुझ्या मेलेल्या विषयांमध्ये बसलेल्या मेलेल्या मनाला जिवंत कर आणि त्याला सात्विकतेकडे घेऊन जा, सद्गुरू चरणी घेऊन जा. हे जागृतीसाठी चमत्कार असतात, नेहमी नेहमी होत नसतात. त्या चमत्काराच्या मागे धावलं तर माणूस या मायेतून पुन्हा बाहेर निघत नाही.
आणि त्याचा शोध घेत नाही. म्हणून दादाजींच्याकडे आलेले खूप सारे लोक बरे जरी झाले मोठ्या मोठ्या याच्यातून, तरी ते दादाजींचा म्हणायचे तुमच्या कृपेने आम्ही बरं झालो. पण दादाजी तू तुझ्या भक्तीने बरा झाला. भक्तीने बरा होईल, पण कृपा असल्याशिवाय ते फळही मिळणार नाही. पण तरी ते म्हणायचे की लीना मुली लीना. आणि आम्ही आमचे भक्त त्याचे भक्त म्हणतो. आम्ही किती लीन उरले, आमचं मन किती स्वच्छ आहे. आमच्यातला अहंकार खरंच गेलेला आहे का? आम्ही स्वतःला समजतो. आम्हाला कसं आमच्यामध्ये रागद्वेष आहे, आमच्यामध्ये भेदभाव आहे. दादाजी इथेच दादाजी तिथेच. आम्हाला सगळं चालते, फक्त आदिलाबाद नाही चालत. मग ज्या घरी दादाजी सतत राहिले, जिला दादाजी सतत सोबत ठेवलं, ती ताई जिथे पटत नाही ती तुम्हाला दादाजी कसे पटतील? कारण ताईच्याकडे आजही कडक पद्धतीने राहावं लागते, त्या पद्धतीने वागावं लागते, त्या शिस्तीत राहावं लागते. आणि आम्हाला मान्य नाही. आणि ज्याला ताई पटत नाही त्याला दादाजीच वर विश्वासच नाही आहे. कारण ज्यांनी दादाजींनी जिला सोबत ठेवलं, ज्या घराला सोबत ठेवलं, त्या घराला जर आम्ही आज नावं ठेवत असू म्हणजे दादाजीची निवड चुकली की नाही? दादाजीला नाही समजलं हे जे तुम्हाला समजते. अरे ताई खराब आहे, पळसोदकरांचं घर खराब आहे, हे दादाजींना नाही समजलं. ते लोक योग्यतेचे नाहीये, दादाजींना नाही समजलं. पण आज दादाजीच्या भक्तांना समजते, विरोधकांना. म्हणजे आम्ही किती ज्ञानी झालो बरं. विचार तुम्हाला करायचा. आज सत्य ज्ञान ताई सांगते म्हणून आम्हाला ते पटत नाही. कारण आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचं नसते. तुला प्रिय जे ते मला प्रिय बाबा मी फक्त म्हणत असतो, पण मला तेच वागायचं असते जे माझ्या मर्जीला आहे. त्याच्या मर्जीप्रमाणे आम्हाला वागायचंच नसतं. आणि लोक तुमच्या सत्तेला घाबरतात, तुमच्या पैशाला घाबरतात. ते तुमच्या घरी येते नाही, तुमच्या दारी येतही नाही. ताई या सगळ्यांच्याकडे जाते. कारण प्रत्यक्ष सद्गुरू तो परमात्मा सगळ्या जीवाच्या उद्धारासाठी आज खेड्यापाड्यात पायी फिरलेले दादाजी. आणि आज मोठेपणामध्ये आम्ही गाड्यांनी फिरणारे आणि आम्हीच भक्त म्हणून मिरवणारे. आज तुमच्या घरामध्ये ते येतात का अमरावतीचे येणारे लोक? नाही आले तर नाही, ते मोठे लोक आहे बापा, कसे येतील? आणि ताई जी एखाद्या घरी गेली नाही तर ताईवर नाराजी असते. आमच्याकडे नाही आला, कुठल्या अधिकाराने ताईवर नाराजी दाखवतात? त्यांना बोलवा ना तुमच्या घरी. आणि नाही आले तर काय म्हणतात ते मी पाहते. मग ते किती येतात ते पण ताई पाहते. आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे चालणारे पाहिजे असतात. ताई सरळ साधी राहते, दाखवत नाही काही. म्हणून ताईवर एवढा रोष. हिंमत असेल तर जिकडे जाता ना तिकडे दाखवून पाहणार आहे. काय म्हणतात तर मी पण पाहते. जे सत्य आहे ते निर्भय असते, ते घाबरत नाही, ते सत्य ज्ञान देत असते. कारण तुम्हाला पडते ते काही सांगत नाही. अडाणेश्वराला जे सत्य ज्ञान आहे, जे भक्तीसाठी उपयोगाचं आहे, तुमच्या या मोहातून सुटका होऊन तुम्हाला आध्यात्मिक जीवनाची वाटचाल देणारी, तिकडे दाखवणार आणि बोट धरून नेणारा असा सत्संग आहे. फक्त तुमच्या मनामध्ये फक्त ते भाव जागा झाला पाहिजे आणि तुम्ही झोपेतून जागे झाले पाहिजे की आपण चुकतोय. हे जाग करण्यासाठी प्रेमाने सांगितलं झालं, सगळं सांगितलं. आता कोणी उठत नाही म्हणून आता शेवटी कडक भाषा की उठ. आणि इतकंही करून जागा नाही झाला. दोष तुमचे असतील, आमचे नसतील. दादाजींना जे कार्य दादाजीने ताईला दिलेलं आहे ते कार्य ताई करते आहे. उठवायचा प्रयत्न करते आहे. तिथे गरीब पाहत नाही, खेडे पाहत नाही, विमान पाहत नाही, बस पाहत नाही, श्रीमंत पाहत नाही, जात पाहत नाही, भेदभाव पाहत नाही. जिथे असेल तिथे आणि निरपेक्ष करते. कोणाकडून काही त्याची अपेक्षा नाहीये. पुन्हा सत्याच्या मार्गाने जर चालायचं असेल तर सत्य ऐकायचं असेल, पचायची शक्ती असेल तर सत्संगामध्ये येऊन बसा. कुठलाही भेदभाव नाही, कुठल्या एकट्या व्यक्तीसाठी नाही, फक्त आणि फक्त जाग करण्यासाठी आहे की जागे व्हा. स्वतःला ओळखा, स्वतःतल्या
काम क्रोधाला दूर करा, स्वार्थाला दूर करा, प्रामाणिकपणाने संसार करा. आणि संसार करत असताना त्याच्यातलं जे सार आहे, मानव जन्मामध्ये संसारात राहून जे सार घ्यायचं आहे ते सार निवडा. संसारामध्येच गुंतण्यापेक्षा या संसारातच लपलेला जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला शोधा. संसार करत असताना त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. त्या मायेमध्ये भटकू नका. प्रामाणिकपणाने संसार करा, संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडा. पण ते सगळं करत असताना निष्ठेने, प्रेमाने आपल्या सद्गुरूला आपल्या मनामध्ये धरून ठेवा. तर तुम्ही या मायेमध्ये भटकणार नाही. जसं बाहेर यात्रेला निघतो आणि ते लहान मुलाला आपण कडेवर ठेवतो आणि आई त्या मुलाचं बोट धरून चालत असते, त्याच्याकडे लक्ष ठेवत असते, तेव्हा ते मूल सुरक्षित घरी असते. जर ते मूल भरकटलं की मग ते गेलं, पुन्हा आई वडिलांनी सापडत नाही. आई वडील शोधतात पण ते भरकटलं. तसं आम्ही या मायेमध्ये आम्ही भरकटलेलो आहे. आमच्या पुण्याने, आमच्या भाग्याने आम्हाला योग्य असा सत्संग मिळालेला आहे. हा सद्गुरूचा महिमा आम्हाला ऐकण्यासाठी तिथे येऊन बसायचं आहे आणि त्या सद्गुरूचं बोट सत्संगाच्या माध्यमातून धरायचं आहे आणि ते बोट सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचं बोट तुम्ही धरू नका. तुमचं बोट त्याच्या हातात द्या. म्हणजेच तुमचं बोट म्हणजे इथे तुमचं मन आहे, भरकटलेलं मन आहे. इथे संबंध देहाशी नाहीच आहे, इथे संबंध मनाशी आहे आईच्या भक्तीमध्ये. म्हणून आई बोट धरते पण सद्गुरू तुमचं मन धरतो. ते मन त्याला देऊन द्या की मन माझं ऐकत नाहीये, तू धर सद्गुरूनाथा. मग त्याच्या हातात तुम्ही मन दिलं की तो जिकडे नेईल, जसं नेईल तसं चालायला लागा. फक्त मग आपली मर्जी नाही. पण तुला प्रिय जे ते मला प्रिय व्हावे म्हणणं सोपं आहे, पण आचरणामध्ये आम्ही उलट वागतो की मला जे आवडतंय तू मला दे. आम्ही तुला बोलवले आमच्या घरी, तू आमच्या घरी ये. तू नाही येत ना आमच्या घरी, मग आम्ही नाराज. तुम्हाला नाराज होण्याचा अधिकार दिला कोणी? भक्तीमध्ये नाराज होण्याचा अधिकार तुम्हाला नसतो. तुमच्या कृतीने परमेश्वर नाराज होऊ शकतो, तो अधिकारी त्यालाच आहे. पण तरी तो सांभाळून घेतो. तो नाराज होते, बरं असू दे, बरं असू दे, बरं असू दे. पण तरी सुद्धा आम्हीच त्याच्यावर नाराज होत राहतो आणि त्याच्यापासून दूर जात राहतो. नाराजी तुम्हाला त्याच्यापासून दूर नेत राहते आणि त्याच्यावरचं निश्चिम प्रेम तुम्हाला त्याच्या जवळ जवळ आणत राहते. तुम्ही जरी दूर असेल तरी तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम असेल तर तो तुमच्या जवळच राहतो, तुम्हाला सोडून जात नाही. म्हणून तो प्रेमाने वश होतो, तो भक्तिभावाने वश होतो आणि संसारामध्येच राहून त्याला प्राप्त करण्यामध्ये तुम्हाला यश मिळते. म्हणून अडाणेश्वराची भक्ती संसारातल्या साधना, संसारातलं सगळं सांभाळण्यासाठी नाही, तर ते जीवनामध्ये पापाचे गाठोडे घेऊन आले आहेत. ते गाठोडे सोडवा, ते गाठोडे कमी करा. ते गाठोडे कमी करत असताना जो त्रास होतो तो सहन करा. मी तुमच्या सोबत आहे. ते गाठोडे कमी करत 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 पुण्याचा साठा जमवत राहा, चांगलं कर्म करत राहा. हे सत्य ज्ञान देण्यासाठी दादाजीची भक्ती आहे. सत्य ज्ञान ज्याला पटेल तोच ती भक्ती करेल आणि स्वतःला घडवेल. अन्यथा जसे आले तसेच जाणार. म्हणा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर की जय.